आपकी अदालतमध्ये सलमान खुर्शीद यांच्यावर आरोप आहे की हे राजकीय ताकदीचा वापर पर्सनल स्कोर सेटल करण्यासाठी करत आहेत. सलमान साहेब, हे खरं आहे का की तुम्ही प्रत्येक त्या व्यक्तीचे मित्र आहात जे अमरसिंगशी किंवा मुलायमसिंगशी शत्रुत्व ठेवतो? हे जर असं असेल तर ही योगायोगाची गोष्ट आहे. मी कधीतरी अमरसिंहचा सुद्धा मित्र होतो. विश्वासघात अमरसिंहने केलाय, मी तर नाही केलाय. त्यांनी मला जर नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय तर मग काय मी त्याचं उत्तर देणार नाही का? माझ्या पाठीला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर मी त्याचं उत्तर नाही देणार? आता तुम्हाला हिशोब बरोबर करायचा आहे का? हळू-हळू होत आहे, हळू-हळू होत आहे. होईल तो. ही गोष्ट खरी आहे का की तुम्ही कुठून तरी शोधून अमरसिंग यांचे भाऊ अरविंद सिंग यांना आणलं राजकारणामध्ये आणि अरविंद सिंग यांच्याकडून म्हणून घेतलं की अमरसिंग सत्तेचे दलाल आहेत? हे बघा, अरविंद सिंग यांना सुद्धा धोका दिला त्यांनी. त्यांनी जर आपल्याच भावाला धोका दिलाय आणि जर एक धोका झालेला जर दुसऱ्या धोका खाल्लेल्याकडे जर पोहोचला आणि दोघांनी एकमेकांशी हात मिळवला तर यामध्ये काय चुकीचं आहे? काय वाईट पण आहे? असं कसं काय होतं की अरविंद सिंग जी भाषा बोलतात ही तीच भाषा असते जी सलमान खुर्शीद बोलतात? नाही, ते माझ्यापेक्षा जास्त कठोर भाषा बोलतात. मी तर त्यांना थांबवतो. मी म्हणतो की भावाबद्दल असं गोष्टी बोलू नका. मी त्यांना थांबवतो. पण त्यांची जी भाषा आहे त्यांच्यापेक्षा जास्त कठोर आहेत. कदाचित त्यांना जास्त मोठा धोका मिळाला आहे. तुम्ही राज बब्बर यांच्या मनामध्ये आग पेटवली अमरसिंग यांच्या विरोधात? हे बघा, राज बब्बर यांच्या मनामध्ये मी पोहोचू शकतो हे तर खूप अवघड आहे. आणि आणि राज बब्बर यांना कसली ठेस लागली आहे तर राज बब्बर यांनाच माहीत असेल आणि अमरसिंग यांना माहीत असेल. मी इतकंच नक्कीच सांगेन की कुठल्याही पार्टीमध्ये जशी लढाई राज बब्बर आज लढत आहे समाजवादी पार्टीमध्ये, अशी लढाई कुठल्याही पार्टीमध्ये त्यांचं समर्थन आम्हाला करायला पाहिजे. कारण याचं कुठे ना कुठे जाऊन मेळ होत असतो स्वच्छ राजकारणाशी. राजकारण स्वच्छ व्हावं, साफ व्हावं आणि स्पष्ट व्हावं यापेक्षा चांगलं अजून काय असेल सलमान साहेब, आपल्यासाठी? राज बब्बर तर ऍक्टर आहेत. आयुष्यभर त्यांनी कुण्या दुसऱ्याचे लिहिलेले डायलॉग्स बोललेत, कुण्या दुसऱ्याच्या डिरेक्शनमध्ये काम केलंय. तुम्ही डिरेक्टर आहात आणि राज बब्बर त्याचे मेन ऍक्टर आहेत त्या नाटकाचे. हे बघा, राज बब्बर ॲक्टर आहेत, मी मान्य करतो. आणि ॲक्टरला विलनला मारणं सोपं असतं आणि विलनलाच त्यांनी ओळखलं आहे आणि आपल्या पार्टीमध्ये. तर जे विलनला मारत आहेत, डिशुम-डिशुम होत आहे, त्यामध्ये माझ्यावर का आरोप लावताय? तुमचा प्रयत्न असा आहे की असे दिवे शोधले जावे जे अमरसिंग यांच्या घराला आग लावतील. याचं उत्तर मी देऊ शकतो एका शेरमध्ये. कोई बज़्म हो, कोई अंजुमन, ये शियार मेरा कदीम है, जहाँ रोशनी की कमी दिखी वहीं चिराग जला दिया. मग तुम्ही अरविंद सिंग आणि राज बब्बर यांच्यासारखे चिराग शोधून ठेवले आहेत अमरसिंगच्या इथे अंधार करण्यासाठी? हो, नक्कीच. त्यांच्या इथं अंधार व्हावा, आमच्याकडे उजेड व्हावा आणि प्रत्येक त्या व्यक्तीच्या घरात उजेड व्हावा जो आज ज्याला पीडित केलं गेलं आहे, ज्याला प्रताडित केलं गेलं आहे उत्तर प्रदेशामध्ये. लाखोंची संख्या असेल अशी, या लाखोंची, एकच नाही, लाखोंची संख्या आहे. त्यांच्या घरात दिवा लागावा, सगळ्या उत्तर प्रदेशामध्ये उजेड पडावा, यापेक्षा चांगलं काय असेल? या लोकांच्या घरात दिवे लागले जावे आणि अमरसिंग यांच्या घरचा फोन टॅप केला जावा. हां, ही गोष्ट तुम्ही खूप चांगली बोललात. त्यांच्या घरातील फोन टॅप कोणीतरी त्यांच्या मित्राने करून घेतला की कुठल्या शत्रूने केला. भावांच्या लढाईमध्ये कुठेतरी इथे फसले, कुठे तिकडे फसले, तर या लढाईमध्ये जे फसले तर त्यांच्या दोष त्यांना दुसऱ्यांना का देताय? आणि आता जर गोष्ट बोलायची तर फोनवर का बोलतात? भेटून बोलायचं होतं ना ही गोष्ट. सलमान साहेब, ते म्हणतायत की हा काँग्रेस पार्टीचा कट आहे, त्यानुसार 3 महिन्यापर्यंत त्यांचा फोन टॅप केला. त्यांना माहीत आहे 3 महिन्यापर्यंत केला? हे तर करणाऱ्यांना माहीत असेल, तुम्ही किती दिवस केला होता. नाही, हे बघा, हे असं आहे, जर आम्ही केलं असतं तर जी गोष्ट त्यामध्ये सुरू झाली आहे त्या गोष्टीचा शेवटपर्यंत आम्ही केलं असतं ना. जी गोष्ट त्या टेपमध्ये निघाल्या आहे त्या गोष्टींच्या शेवटपर्यंत आम्ही पोहोचलो असतो. त्यामध्ये ना सुरुवात आहे ना त्याचा शेवट आहे, मध्येच गोष्टी राहिल्या आहेत. तर लोक सगळेच याची वाट बघत आहेत की आधीची आणि नंतरची गोष्ट तरी लक्षात यावी. पण तुमचा रोल तर पिपिंग टॉम सारखा आहे ना. अमरसिंग यांच्या बेडरूममध्ये डोकवण्याचा प्रयत्न करत आहे काँग्रेस पार्टी. हे बघा, ही जर गोष्ट खरी आहे की आम्ही त्यांच्या बेडरूममध्ये डोकावत आहोत तर ही गोष्ट सुद्धा खरी की त्यांचे बेडरूम खूप जागी आहेत. सलमान साहेब, त्यांनी कधीच नकार दिला नाही. ते तर म्हणाले की आम्ही तर रसिक आहोत, आम्ही सगळ्यांशी बोलतो, हिरोईन्सशी सुद्धा बोलतो, हिरोजशी सुद्धा बोलतो. जर असं करत असेल तर चांगली गोष्ट आहे. मग सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन का गॅग ऑर्डर लावली आहे? जर इतकाच गर्व आहे आपल्या आयुष्यावर आणि आपल्या ह्या गोष्टींवर तर संपूर्ण जनतेच्या समोर सांगावं की समाजवादाचे हे खरं आचरण ते आहे. म्हणतायत त्यामुळे की जे काही ते बोलले होते त्यामध्ये सलमान खुर्शीद यांनी काहीतरी भेसळ केली आहे.
भेसळ तर त्यांनी पॉलिटिक्समध्ये केली आहे. ते कुठपर्यंत भेसळीपासून वाचतील, जी भेसळ त्यांनी पॉलिटिक्समध्ये केली आहे, त्यापासून त्यांनी स्वतःच वाचावं. आणि हे खरं आहे का की जेव्हा त्यांच्या घरी प्रदर्शन झालं होतं, जेव्हा त्यांनी या टॅपिनबद्दल विधान दिलं होतं, काँग्रेसचे जे लोक त्यांच्या घरी प्रदर्शन करायला गेले होते, ते तुम्ही पाठवलेले होते? काँग्रेसमध्ये आणखीन कोणी नाही, मी केवळ एकटाच आहे हे सगळ्या गोष्टी करणारा. हां, खूप लोक आहेत, खूप मजबूत लोक आहेत काँग्रेसचे. मी तर हे दिल्लीचं प्रकरण आहे. आम्ही टेरिटोरियल ज्युडिशन सांभाळून चालतो. उत्तर प्रदेशामध्ये जर असं काही झालं असेल तर मी स्वीकारलं असतं की माझी जबाबदारी आहे. दिल्लीमध्ये रामबाबू शर्माजी यांना जाऊन विचारा, मला नका विचारू. आता पार्टी तर तुमची आहे. ते म्हणाले की एका मुंगीला मारण्यासाठी हत्तींची फौज पाठवली काँग्रेस पार्टीने. त्यांनी हे मान्य केलं की ते मुंगी आहेत. जेव्हा मी म्हणालो की ते मुंगी आहे तर खूप खूप त्यांना अडचण झाली होती. पण आज जेव्हा त्यांनी मान्य केलं की ते मुंगी आहे, तर मी इतकंच म्हणू शकतो की इट्स अ इंडेंजर स्पेसिस जी मुंगी आहे, तिला कुठेतरी सुरक्षित ठेवलं पाहिजे. परंतु उत्तर प्रदेशाला आम्हाला मुक्त करा या मुंगीपासून. सलमान साहेब, मुंगी जर हत्तीच्या सोंडेमध्ये घुसली तर खूप त्रास निर्माण करत असते. तर मग ही गोष्ट मायावतीजींना सांगा ना, आम्हाला का सांगतात? जर मी पूर्ण मागील 2-3 महिन्यांचा इतिहास पाहिला तर उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रकारचं राजकारण झालं, अमिताभ बच्चन यांना इन्कम टॅक्सची नोटीस गेली, जया बच्चन यांची राज्यसभेची मेंबरशिप गेली, राज बब्बरने अमर सिंग यांच्या विरोधात मोर्चा काढला, अमर सिंग यांच्या भावाने त्यांच्या विरुद्ध मोर्चा काढला, अमर सिंग यांच्या फोनचं टॅपिंग झालं. काय हा सगळा एक पॅटर्न इंडिकेट करत नाहीये का की काँग्रेस पार्टी कुठल्या प्रकारे हॅरेस करण्याचा प्रयत्न करते अमर सिंग यांना, मुलायम सिंग यांना, जया बच्चन यांना? हे बघा, मी तर मानतो की काँग्रेस पार्टी खूप दयाळू आहे. काँग्रेस पार्टी जसं यावेळी संधी आहे त्यांना त्रास देण्याची, काँग्रेस पार्टीने एका ऑफिसरचा सुद्धा उपयोग केला नाहीये. कारण काँग्रेस पार्टीला हे नको आहे की कुणाला तरी असं वाटावं की आम्ही द्वेषाच्या भावनेने हे करत आहोत. परंतु कुणीतरी चूक केली आणि तुम्ही समजा आता की ते एका केळ्याच्या सालीवरनं घसरून पडतात, तर काँग्रेस पार्टीलाच बदनाम करणार, काँग्रेस पार्टीला चुकीचं बोलणार. त्यांचे केस गळतात तर काँग्रेस पार्टीला चुकीचं बोलतात की आम्ही काहीतरी वाईट शॅम्पू केला होता. पण सलमान कुठून- साहेब, कुठून? तुम्ही तर संपूर्ण रस्त्यामध्ये केळ्याची सालं नाही, काटे पसरवलेत. काटे तर आम्ही पसरवले आहेत याचा मी स्वीकार करतो. त्यांनी कुठला तरी मार्ग घ्यावा, ज्या मार्गाने ते जात होते तो आमच्यासाठी एका संकटाचा मार्ग होता. त्यामुळे आम्ही काटे तिथे पसरवले आणि आम्ही सुरक्षा करूनच घेऊ ना. आम्ही आपली सुरक्षा का नाही करणार? ते तर पूर्ण एक 10, 15, 20 गाड्यांबरोबर सोबत घेऊन चालतात. त्यांच्याकडं ब्लॅक कॅट्स आहे, ग्रे कॅट्स आहे, ब्राऊन कॅट्स आहे, सगळं त्यांच्याकडे आहे. आम्ही तर एकटे चालतो, पायी चालतो. कमीत कमी काट्यांचा आधार तरी आम्हाला मिळावा. त्यांनी स्वतःसाठी फुलांचे स्वतःसाठी रस्ते बनवण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही काटे तरी पसरावे ना.